नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत. महानगरपालिकेची रणधुमाळी चालू झाली आणि त्यानंतर आजचा दिवस होता फॉर्म उचलून घ्यायचा. ज्यांना उमेदवारी मागे घ्यायची ते स्वखुशीने मागे देखील घेतले आणि त्याच निमित्तानं आज आपल्याकडे प्रभाग क्रमांक 5 चे वंचित आणि काँग्रेसची युती आहे आणि या युतीचे उमेदवार ऍडव्होकेट प्रमोद नरवाडे सर. प्रमोद नरवाडे सरांची ओळख जाणून घ्यायची म्हटलं तर सामाजिक असेल, शैक्षणिक असेल आणि एकंदरीत उद्योग व्यवसायासह आणि अनेक क्षेत्रामध्ये काम आहे आणि विद्यार्थी चळवळीमध्ये देखील जिल्हाध्यक्ष पद देखील त्यांनी घुसवले आणि विद्यार्थी दशेपासून ते सातत्यानं काम करत असतात. ते प्रमोद नरवाडे सर आपल्यासोबत. सर नमस्कार. नमस्कार सर. सर, एकंदरीत आज आपण महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहे. या अगोदर आपण महानगरपालिकेच्या कोणत्या निवडणुकीमध्ये सहभागी झाला होतात का? आणि आपली जी आपण सांगितलं की एक विद्यार्थी चळवळीत आपण काम करतात, म्हणजे तुमचे विद्यार्थी ते हा चांगला राजकीय प्रवास काय वाटते आज जाणून घेण्याचा मला फार चांगला वाटेल. काय सांगायला? सर्वांना माझा नमस्कार. मी आहे ऍडव्होकेट प्रमोद उर्फ बाळू नरवाडे, प्रभाग क्रमांक 5 मधला वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा उमेदवार. आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार मानतो आणि मी आपल्या समोर माझे 2 शब्द ठेवतो. चांगला प्रश्न विचारला साहेब की माणूस ज्यावेळेस राजकीय क्षेत्रामध्ये येतो तर आजकाल परंपरा अशी झाली की बाप आमदार राहायला पाहिजे, बाप नगरसेवक राहायला पाहिजे, माय नगरसेवक राहिली पाहिजे किंवा भाऊ नगरसेवक राहायला पाहिजे, अशी जी परंपरा चालत आलेली आहे त्या परंपरेमधला मी नाही. हा, माझी परंपरा ती नाही. मी माझे वडील लहानपणीच वारले. लहानपणी म्हणजे मी 10वीला असताना. तेव्हापासूनच माझं स्ट्रगल सुरू झालं. त्या स्ट्रगल मध्ये मी माझं शिक्षण पूर्ण केलं, MA LLB च. मध्यंतरीच्या काळामध्ये 7 वर्ष ऑटो रिक्षा चालवला मी नांदेड शहरामध्ये. LLB करण्याच्या अगोदर म्हणजे LLB ला म्हणजे डिग्री असताना चालू 7 वर्ष ऑटो रिक्षा चालवला आणि रात्री ऑटो रिक्षा चालवायचो आणि दिवसा कॉलेज करायचो. सन्माननीय माझे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर BS ढेंगळे सर त्यावेळेस प्राचार्य होते, त्यांना माहित आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाने, ढेंगळे सरांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या आशीर्वादाने मी एवढा विद्याविभूषित झालो. याच्या पाठीमाग माझ्या वडिलांचे आणि आईचे फार मोठे मोलाचे योगदान आहे. त्यांनी म्हणजे वडील तर नव्हते, आईचे माझे फार मोलाचे योगदान आहे. ज्यांनी मला समजून घेतलं, सगळ्या गोष्टी केल्या. आणि विशेष बाब अशी आहे साहेब की मी ज्यावेळेस लहान होतो तर मी शिक्षण शिकत नाही म्हणून माझ्या वडिलांनी मला रिमांड होम मध्ये टाकलं की माझा मुलगा शिक्षण शिकावा. तर रिमांड होम मध्ये टाकल्याच्या नंतर मी रिमांड होम मध्ये शिकलो चांगलं. आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो साहेब तुम्हाला, मी 6वीला सिद्धार्थ अनाथालयामध्ये अमरावतीला शिकायला होतो. जिथं मी ज्या अनाथालयामध्ये होतो त्या अनाथालयामध्ये जेवण निकृष्ट दर्जाचं देत होते साहेब. निकृष्ट म्हणजे काय, अर्ध्या उंदराच्या लेंड्या आणि अर्धी ज्वारी अशी भाकरी खाल्लेली आहे. तर त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक आक्रोश निर्माण झाला. वयाच्या 11व्या वर्षी माझ्या मनात आक्रोश निर्माण झाला की बाबा आपल्याला हे काय आहे, हे याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. 11व्या वर्षी माझ्या मनात हा प्रश्न आला साहेब. बरोबर. तर मी 11व्या वर्षी सगळ्या माझ्या अनाथालयातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना घेतलं, माझ्या सोबत्यांना घेतलं. आणि त्या काळामध्ये 1986 ची गोष्ट आहे ती, 87 ची गोष्ट. तर त्या काळामध्ये साहेब मी समाज कल्याण कार्यालयामध्ये गेलो 11वीला असताना. 11 वर्षाचा. हा, म्हणजे 6वीला असताना 11 वर्षाचा असताना समाज कल्याण कार्यालयात गेलो. आणि समाज कल्याण कार्यालयात जाऊन आम्ही सगळे विद्यार्थी ज्यावेळेस रडलो की आम्हाला काय जेवायला भेटते, काय भेटत नाही, काय होते काय नाही, आमच्या व्यथा जेव्हा सांगितल्या तर उच्चस्तरीय त्या अनाथालयावर हे बसली चौकशी आणि त्या अनाथालयाची मान्यता रद्द झाली, त्याचं ग्रांट रद्द झालं. म्हणजे साहेब जे आंदोलन केलं मी ते वयाच्या 11व्या वर्षी केलं साहेब. माझा पहिलं माझ्या जीवनातलं आंदोलन मी वयाच्या 11व्या वर्षी केलं. तर ही जी चळवळ जी आहे
ती चळवळ ऑलरेडी माझ्या रक्तामध्ये होती. जे माझ्या बालमनावर, जे माझ्या वडिलांनी जे संस्कार केले होते, म्हणजे टीन एज, म्हणजे लहान वयामध्ये, बालवयामध्ये, अतिशय लहान, म्हणजे 10वीच्या अगोदर जे माझ्या वडिलांनी माझ्यावर जे संस्कार केले, त्यांनी मला नेहमी सांगायचे की अन्याय झाला तर सहन करायचा नाही, तो कोणी असो. मग त्याचाच हे करत कित्तागिरीवर मी त्यावेळेस पहिलं आंदोलन केलं साहेब. तर 6वीला असताना मी पहिला अनाथालय आहे की गेले होते ना आता? ते अनाथालय बंद झालं साहेब. लेकरं शिकायची ते अनाथालय बंद झालं. दुसरी गोष्ट सांगतो, माझ्या वडिलांना त्यावेळेस बोलवण्यात आलं. वडिलांना सांगितलं की तुमच्या मुलाची आम्ही टीसी देत नाही. आणि वडीलही आक्रमक होते, पोलीस मध्ये होते. बरं. ते म्हणले भाऊ कसं काय, कोणत्या आधारावर देत नाही. मग त्यावेळेस माझी टीसी देण्यात आली. मग वडिलांनी टीसी आणली. मग नंतर दुसऱ्या शाळेमध्ये टाकलं, तिथं शिक्षण सुरू झालं. नक्कीच एकंदरीत प्रमोदरावजी, हे सगळं होत असताना आपल्याला नगरसेवक का व्हावं असं वाटतं, आणि आपण ज्यावेळेस आता निवड देखील केली, पक्षाची देखील निवड केली, अनेक वेळा आपली काही कोणाकडे अपेक्षा होती का कोणी कोणाकडून तिकीट मिळावं, कुठल्या कोणत्या पक्षाकडून मिळावं का, आपल्याला काँग्रेस आणि वंचितचं तिकीट घ्यायचं होतं, काय सांगायला या संदर्भात? म्हणजे पक्षाची निवड कशी केला? नाही, कसं झालं साहेब, म्हणजे मी 2002ला अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी म्हणजे लढलेला आहे. त्यावेळेस माझ्यासोबत वामन सगर तत्कालीन नगरसेवक आणि कृष्णाताई मंगनाळे या होत्या माझ्या पॅनल. तर मी आणि कृष्णाताई थोडासा म्हणजे निसटता पराभव झाला आणि आमच्या पॅनल मधले वामन सगर निवडून आले. तर त्यावेळेस असं झालं की त्यावेळेस कसं एवढं कॉम्पिटिशन नव्हतं, एवढं सोशल मीडिया वगैरे नव्हता. आज किती म्हणजे प्रचंड याच्यामध्ये आज जे भाजपचं सरकार जे चालू आहे, मी तर म्हणतो फक्त सोशल मीडियाच्या याच्यावर चालू आहे. निव्वळ त्यांनी पंपिंग करत राहतात, हॅमरिंग करत राहतात, कंटिन्यू त्यांचं कामच आहे, कंटिन्यू हॅमरिंग. त्याला तुम्हाला श्वास घ्यायला वेळ ठेवत नाही. तर तसं नाही माझं. मी नंतरच्या काळामध्ये स्ट्रगल केलं शिक्षणासोबत. ज्या वेळेस मी यशवंत महाविद्यालयामध्ये आलो, तिथं खरं माझ्या चळवळीला सुरुवात झाली. आणि तिथं ज्यावेळेस मी विद्यार्थी दशेमध्ये होतो, तर ज्या विद्यार्थी संसदेच्या निवडणुका राहायच्या, त्या संपूर्ण नांदेड शहरामधल्या कोणत्या कॉलेजची निवडणूक होत्या, ती माझ्या नेतृत्वामध्ये लढल्या जायची. आणि मी तिथं दरवेळेस अध्यक्ष म्हणून निवडून आणायचो. तर मी त्या काळामध्ये एवढा प्रसिद्ध होतो की सगळ्यांना माहित होतं की बाबा बाळू नरवाडे हा आपल्याला शब्द दिला तर आपण अध्यक्ष होतो. त्याच्यामुळं सगळ्यांचा विश्वास राहायचा माझ्यावर. त्याच्यामुळं मी अशा गोष्टी केलेल्या आहेत. नक्कीच सर, एकंदरीत आज पाहायला गेलं तर आजचा दिवस हा आपला उमेदवारी अर्ज मागे यायचा होता. अनेक वेळा छोट्या मोठ्या उमेदवारांना अनेक प्रलोभनाले देखील आले असतील. अनेक वेळा सांगितलं असते, अरे बाबा तू फॉर्म मागे घे, हे करू ते करू. अशा प्रकारचे आपल्या प्रभागात काही घडलं का, आणि आपल्यालाही अशा प्रकारचे प्रलोभन आले होते का, त्या संदर्भात काय? चांगला प्रश्न विचारला साहेब. काय सध्याची परिस्थिती झाली, आजची परिस्थिती, उमेदवारी मिळत नाही तो लढतात आणि अनेक वेळा फॉर्म मागे घ्यावं लागतात. चांगला प्रश्न. पक्षाचा दबाव झाला, बऱ्याच गोष्टी झाल्या. थोडस मागे जातो, 30 तारखेवर जातो, ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक होता. मला सांगा साहेब, पूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेची निवडणूक लागली, सगळे पक्ष उतरलेत निवडणुकीमध्ये. 30 तारखेला काय झालं? खूप जणांना बी फॉर्म देण्यात आले नाही. काही जे निष्ठावंत होते त्यांना देण्यात आले नाही, जे उपरे होते त्यांना देण्यात आले, काही नवीनांना देण्यात आलं, काही जुन्यांना देण्यात आलं नाही. तर ह्या या पद्धतीनं सगळं जे झालं, रडापडी झाली. खूप फार काही महिला रडल्या. किती म्हणजे सोशल मीडियावर, टेलिव्हिजनवर सगळ्या गोष्टी गाजल्या. खूप आणि खूप लोकांना त्रास झाला त्या बाबीचा, की बाबा आम्ही एवढं इमान इतबारे पक्षामध्ये काम केलं, पक्षाला वेळ दिला, आणि पक्षाने. आणि कसं असते साहेब, महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे कार्यकर्त्याची निवडणूक असते. हा,
कार्यकर्त्याला एक आशा असते की बाबा आपण उद्या नगरसेवक व्हावं, जिल्हा परिषदचं सदस्य व्हावं. बरोबर. ही एक एक म्हणजे साधी आशा असते कार्यकर्त्याची, अशी मोठी काही अपेक्षा नसते. ज्याला म्हणजे कुठलं पाठबळ नसतं, बाप आमदार, बाप नगरसेवक, असे जे सामान्य कार्यकर्ते असतात त्यांची माफक अपेक्षा असते की बाबा मी नगरसेवक वगैरे काहीतरी झालं पाहिजे. परंतु त्याच्यावर पाणी फिरलं 30 तारखेला. त्याच्यामध्ये खूप असे लोक आहेत या सत्ताधारी पक्षामध्ये, बीजेपी, राष्ट्रवादी, अजित पवार, शिवसेना, शिंदे गट, याच्यामध्ये कॉम्पिटिशन लागली. मला तिकीट द्या, मला तिकीट द्या. नवीन लोक आले तिकीट घेण्यासाठी, रडापडी झाली, तिकीट नाही दिलं. मग ते गोष्टी काही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं कशा हँडल करायच्या ते तर तुम्हाला माहितच आहे सर. ते मला वेगळं काही प्रेक्षकांना सांगावं लागेल असं वाटत नाही. ती रडापड झाली 30 तारखेला. रडापड झाली कशासाठी? बी फॉर्म, एबी फॉर्म साठी. आणि आज फॉर्म वापस घेण्याची वेळ आली. म्हणजे आज शेवटची तारीख होती. आज फॉर्म परत घेण्याची, नामनिर्देशन पत्र वापस घेण्याची आजची शेवटची तारीख होती. तर सन्माननीय शिंदे साहेब, मला सांगा, एखाद्या सत्तेतल्या पक्षानं तुम्हाला जर उमेदवारी दिली, सत्तेतल्या पक्षानं, चांगल्या प्रतिष्ठेत असलेल्या पक्षानं तुम्हाला उमेदवारी दिली, उमेदवारी दिल्याच्या नंतर तुम्ही ती उमेदवारी कायम ठेवता का विकून टाकता किंवा परत घेता? कायम ठेवतो. म्हणजे पक्षाने दिली कशी सत्तेतल्या पक्षाने कायम करायची? तर माझ्या प्रभागामध्ये एक असा किस्सा घडला. काय झालं? म्हणजे हास्यास्पद किस्सा. म्हणजे नांदेड शहरालाच नाही, सगळं महाराष्ट्र असावं असा किस्सा घडला. शिवसेनेचे म्हणजे भाजपाचे अगोदरचे पूर्ववसित भाजपाचे उमेदवार, म्हणजे इच्छुकामध्ये भाजपाचे उमेदवार, इच्छुकामध्ये भाजपाचे उमेदवार, त्यांचं 30 तारखेला त्यांना बी फॉर्म, एबी फॉर्म भाजपने दिला नाही. त्यांच्या तिराईत माणसाला दिला. मग महेंद्र पिंपळेला दिला नाही आणि दुसऱ्यांना दिला त्यांनी, त्यांच्या कार्यकर्त्याला, जे कोणी भाजपचा कार्यकर्ता असेल. महेंद्र पिंपळेला दिला नाही, त्यांना देऊन टाकला. महेंद्र पिंपळेला नंतर शिवसेनेकडून बोलावून आलं. महेंद्र पिंपळेच नाही तर भाजपामधले जे ज्यांना उमेदवारी दिली नाही भाजपने, त्या सगळ्यांना शिवसेनेमध्ये बोलवण्यात आलं, शिंदे सेनेमध्ये. म्हणजे भाजपामध्ये एवढी उमेदवारी झाली होती? हा, जास्त झाले नव्हते, परंतु त्यांनी असं केलं की बाबा निष्ठावंतांना दिलं नाही किंवा जवळच्यांना दिलं नाही किंवा उपऱ्यांना दिलं किंवा अशा ज्या इच्छुकांची संख्या जास्त होती, सगळ्याच पक्षात होती. हा, पण भाजपाची खेळी पहा. भाजपाचा कार्यकर्ता, भाजपानं एबी फॉर्म दिला नाही, नंतर त्याच कार्यकर्त्याला शिवसेनेचा एबी फॉर्म घ्यायला लावला. शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केली, शिंदे सेनेकडून. शिंदे सेनेकडून उमेदवारी दाखल केल्याच्या नंतर तो महाशय आज आपला नामनिर्देशन पत्र वापस घेतो आणि परत इथले जे सन्माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आहेत यांच्याकडे जाऊन बसतो आणि अमर राजूरकडे जाऊन बसतो आणि म्हणतो, तिथं त्याला घेऊन सगळे प्रेस मीडिया समोर जातात. सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेब आणि सन्माननीय सगळे भाजपचे पदाधिकारी आणि मोठ्याने गर्वाने सांगतात की आमच्याकडे आज शिवसेनेचा माणूस आहे. आता मला सांगा, हे बनवलेलं जे प्रकरण आहे हे मला सांगा साध्या एका लहान लेकराला ऐकलं सर? एवढी बनवाबनवी असते? अहो तुम्ही एवढं म्हणजे जनतेला एवढं मूर्ख समजाय ना? अरे जनता सब कुछ जानती है भाई, बोलती नहीं. कशाला बोल? जनता सब कुछ जानती है, बोलती नाही. कोणाला? तर मी म्हणतो अशोकराव चव्हाण साहेबांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं, घरी बसून एकांतात शांतपणे, की बाबा मी खरंच नांदेडचा विकास केला का?
आणि त्यांनी आत्मपरीक्षण करून त्यांनी स्वतःला जर विचारलं की बाबा मी आत्मपरीक्षण, जसं सोनिया गांधींनी अंतर्मनाचा विचार करून पंतप्रधान झाल्या नव्हत्या हो. आणि त्यांना आज ही वेळ आली की आज अशोकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा अंतर्मनाचा विचार करावा की खरंच मी लोकांना किती फसू आणि किती दिवस फसू आणि लोक किती दिवस फसणार. अरे केव्हा ना केव्हा तुमचं सत्य उघड येईल ना जनतेसमोर. मग सत्य उघड आल्याच्या नंतर जनता सोडणार का साहेब? जनता जनार्दन कोणालाही सोडलं नाही. आतापर्यंत एवढे मोठमोठे सम्राट झालेत साहेब. तरी पण सर मला एक त्याच्यामध्ये प्रश्न विचारू शकतो. आज जर पाहायला गेलं तर मराठवाड्यामध्ये काही महत्वाचे जिल्हे असतील, धाराशिव असेल, परभणी असेल, इकडे बाजूला इकडे एक दोन जिल्हे असतील, ह्या जिल्ह्यापेक्षा नांदेडचा विकास चांगलाच आहे, हे मान्य करतात? या संदर्भात काय वाटतंय? सांगतो साहेब, कारण की ते तर सांगतो ना तुम्हाला. नांदेडच्या बाबतीमध्ये तुम्ही परभणीचं आणि धाराशिव जिल्ह्याचं तुम्ही डिस्टिंग्विश जर करायला बसलात तर नांदेड जिल्ह्यापेक्षा मला थोडं हे वाटतं. सांगतो ना, ते सांगायलो ना. परभणीला महानगरपालिका कधी आली? हा, नांदेडला महानगरपालिका कधी आली? 1997 ला. कधी आली? 1997. तर 1997 ला महानगरपालिका अशोकराव चव्हाणांनी आग्रह करून आणली की फार मोठं शहर होईल, असं होईल, तसं होईल. तर 1997 ला महानगरपालिका आल्याच्या नंतर आज 97 ते 25 28 वर्ष, या 28 वर्षामध्ये महानगरपालिकेचा दर्जा काय आहे? हा, क नाही साहेब, ड. अजून हा, मी काय म्हटलं, आता मला सांगा, अशोकराव चव्हाण सारख्या समर्थ माणसाजवळ 1997 पासून पहिला वर्ष सोडलं, पहिली टर्म सोडली, तर नंतरच्या काळामध्ये संपूर्ण सत्ता अशोकराव चव्हाण साहेबांकडे असताना तुमची महानगरपालिका आजही ड मध्ये राहते, तर तुमच्याकडून काय अपेक्षा करा? तर मी सांगतो, आज जो परभणीचा विकास व्हायलाय किंवा धाराशिवचा विकास व्हायलाय, नक्कीच तुम्हाला सांगतो साहेब, इतके वर्ष झाल्याच्या नंतर त्या महानगरपालिका ड मध्ये राहणार नाही. नक्कीच. खरंच सर, आज आपल्याशी संवाद साधला, खूप मस्त वाटलं आणि अनेक विषयाला तुम्ही हात घातलाय. हे होते ऍडव्होकेट प्रमोद नरवाडे, म्हणजे उर्फ बाळू नरवाडे, यांच्याशी आपण संवाद साधलाय. या संदर्भात आपलेही काही प्रश्न असतील तर नक्की आमच्या युवाराजी न्यूजच्या कॉमेंट बॉक्सवर टाकून आम्हाला कळू शकता. पुन्हा आपण त्याच्या संवाद साधणार. धन्यवाद. नमस्कार.